आपल्या गोष्टीचं नाव आहे सोन्याची अंड देणारी कोंबडी. एक अत्यंत गरीब माणूस होता. त्याच्याकडे एक कोंबडी होती. एकदा तो अन्नाच्या शोधात फिरत असताना त्याची भेट एका शेतकऱ्याशी झाली. तो शेतकऱ्याला थोडे धान्य देण्याची विनंती करू लागला. शेतकऱ्याने त्या मोबदल्यात कोंबडी देण्यासाठी त्याला सांगितले. गरीब माणसाने देखील ते मान्य केले आणि कोंबडीच्या बदल्यात पोतभर धान्य घेऊन तो निघून गेला. इकडे शेतकरी घरी आल्यावर त्याच्या बायकोला सर्व हकीकत समजली आणि तिला वाटलं आपलं फारच नुकसान झालं. पण व्यवहार पूर्ण झाला असल्याने ती शांत बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला फारच आश्चर्य वाटलं, कारण कोंबडीने सोन्याचं अंड दिलं होतं. ती आपल्या नवऱ्याला देखील ते अंड दाखवू लागली आणि दोघंही फारच खुश झाली. असेच अनेक महिने ती कोंबडी रोज सोन्याचं अंड देऊ लागली. आता शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत माणूस बनला. परंतु शेतकऱ्याची बायको अत्यंत लोभी होती. तिला असं वाटलं की रोज एक एक अंड घेण्यापेक्षा आपण या कोंबडीचं पोट फाडून एकाच वेळी खूप अंडी घेऊया. म्हणून शेतकरी घरी नसताना तिने त्या कोंबडीचं पोट फाडलं, परंतु त्यात एकही अंड तिला मिळालं नाही. अशा प्रकारे तिने आपलंच नुकसान करून घेतलं.